मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलाय। धरणाची उंची वाढवल्यामुळे यंदा पाणी साठवणूक क्षमता वाढलेली आहे। तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास धरण आता मोठ्या प्रमाणात प्रवाहित होताना पाहायला मिळतंय। पूर्ण क्षमतेने कास धरण भरलेलं आहे। आपण पाहतोय की त्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहताना आपण पाहतोय। एकूणच या धरणाच्या भरण्यामुळे सातारा शहराची पिण्याच्या पाण्याची आणि इतर पाण्याची समस्या ही मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर झालेला आहे आणि एकूणच या पावसामुळे घाटमाथ्यांवर सुद्धा काही ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनानं या 24 तासामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं जे अशी ठिकाणं आहेत जिथं पर्यटक येत असतात या पर्यटकांना येण्यापासून मज्जाव केलेला आहे। काही मार्गदर्शक सूची प्रशासनाने घालून दिलेल्या आहेत आणि त्या मार्गदर्शक सूची पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।